प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 28 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। आजचा भाग यायला सकाळची दुपार झाली बाबा, खूपच उशिरा आला आजचा एपिसोड। पण मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे इंटरेस्टिंग, तो असा की अर्जुन आता सायलीचा केस उपटून डीएनए टेस्टसाठी देणार आहे आणि एकीकडे मैनावतीचा सुद्धा। आणि या डीएनए टेस्टची सगळं तपासणी वगैरे जे काही आहे ते चैतन्य रावांच्या देखरेखीखाली होणार आहे। त्यामुळे आपल्यापर्यंत आणि अर्जुनपर्यंत खरेखुरे रिपोर्ट पोहोचतील अशी आशा आणि अपेक्षा आहे प्रेक्षकांनो। तर बघा, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा रिव्ह्यू सुरुवातीपासून सांगते। काल आपण पाहिलं होतं की पूर्णाजीने या सगळ्या मायलेकींना साड्यांच्या घड्या घालायला लावल्या होत्या इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे। आज पूर्णाजी प्रत्येकीच्या कामाचं विश्लेषण करताना दाखवल्यात सुरुवातीला। प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड ऐकताना तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि टीव्हीवर बघताना डबल मजा येईल। पूर्णाजी म्हणतात, घड्या कशा घातल्यात त्यावरनं मला आता निर्णय द्यावा लागणार। मैना आणि तन्वीच्या घड्यांबद्दल तर काही बोलायलाच नको रे बाबा। आणि राहिला प्रश्न प्रतिमा आणि सायलीच्या घड्या, त्या तर अगदी व्यवस्थित आहे, पण आता या प्रियाला आणि मैनाला सगळे हसायला लागतात। पूर्णाजी म्हणतात, कल्पना आणि अस्मितानी रंग काही लक्षात घेतले नाहीयेत, पण घड्या मात्र अतिशय चांगल्या घातल्या। त्यामुळे कल्पना आणि अस्मिता या फेरीच्या विजेत्या आहेत। या दोघींची जोडी आहे ना प्रेक्षकांनो मायलेकीची, त्यामुळे या दोघी जिंकल्यात। प्रतिमा त्या आणि सायलीची जोडी नाहीये ना, त्यामुळे त्या जिंकल्या नाहीयेत। तर पुढे बघा आता काय झालंय। विमल म्हणते, सायली आणि प्रतिमा त्या मायलेकी असत्या तर त्यांची जोडी नक्कीच जिंकली असती। आता ही गोष्ट प्रियाला खटकली आहे विमलने बोलल्यावर। सायली आणि प्रतिमा त्या एकमेकींकडे बघून स्माइल करतात। आता अस्मिता म्हणते, येस, आम्ही गेम जिंकला। ए पूर्णाजी सांग ना, पुढचा गेम सांग ना। ए मम्मा, आपण तो गेम जिंकायचा। आता लगेच मैनावती म्हणते, सायले, आता आपण जिंकायचं। प्रेक्षकांनो, पुढचे दोन्ही गेम अतिशय इंटरेस्टिंग आहेत बरं का। आता हे सगळेजण अभिनंदन करतात या कल्पनाताईंना आणि अस्मिताला। मग अर्जुन पुढे अनाउन्समेंट करतो, चला पहिला गेम आपली मम्मा आणि अस्मिताताई जिंकली आहे, तर पुढचा गेम काय आहे ग पूर्णाजी, तू सांग बरं। पूर्णाजी म्हणतात, तर दुसरा खेळ असा आहे की तुमच्या घरी आगाऊ आणि त्रासदायक पाहुणे आले तर तुम्ही काय कराल। आणि हो, त्या पाहुण्यांनी तुम्हाला अनेक मार्गांनी सळो की पळो करून सोडलं तर त्यांचं स्वागत तुम्ही कसं कराल ते मला बघायचंय। आता प्रतिमा त्या आणि सायली एकमेकींकडे पाहायला लागतात। मग लगेच सदाशिवराव म्हणतात, आम्ही काय त्रास देणारे पाहुणे व्हायचं का। मग लगेच पूर्णाजी म्हणतात, हो, सगळे पुरुष म्हणजे सगळे छळपुटे आणि आगाऊ पाहुणे आणि त्यांचं स्वागत या सगळ्या माझ्या गृहिणी कसं करतायत हे मला बघायचंय। मंडळी, यांनी छान खेळ खेळलेत। म्हणजे जरी तुम्हाला वाटत असेल एपिसोड बोरिंग आहे, पण मला काही वाटत नाहीये। दिवाळी म्हटलं म्हणजे प्रत्येक फॅमिलीचं एक गेट टुगेदर असतं आणि त्यानिमित्ताने असे खेळ खेळणं, असं छान एकमेकांमध्ये एकोपा राहणं किती भारी वाटतंय। आता एक्झॅक्टली पूर्णाजीने तसंच केलंय, या सगळ्या गृहिणींची परीक्षा घेतली आहे बरं। आता अर्जुनराव म्हणतात, चला पूर्णाजी ऑल सेट ना, आता मी पण पाहुणा होणार बरं का। आता यांनी एक नाटकीय रूपांतरण केलंय। आता अर्जुन, सदाशिव, ते रविराज, प्रतापराव सगळे जे पुरुष मंडळी आहेत ना, ते त्रास देणारे पाहुणे झालेत आणि या सगळ्या गृहिणी आता त्यांची कशी सरबराई करतात ना ते बघा। अर्जुन आता पाहुण्यांच्या जागेवर जाऊन बसतो आणि म्हणतो, चला आता मी सुद्धा पाहुणा आहे बरं का। अहो, आम्ही खूप दुरून आलोय बरं का, काहीतरी खायला द्या, म्हणजे आम्हाला खूप भूक लागली आहे, पटकन जेवायला वाढा बरं। आता लगेच प्रिया म्हणते कशी, अरे एवढ्या पटकन कुठे जेवण रेडी असतं का, तुम्ही ना जरा कॉल करून यायला हवं होतं। प्रिया आता आलेल्या पाहुण्यांशी असं बोलते। मग लगेच प्रतिमा त्या म्हणतात, अगं तन्वी, अगं असं नाही म्हणू, काही हरकत नाहीये, मी ना अगं पटकन काय करते, कढी खिचडी करते आणि पापड तळूयात पटकन। अस्मिता आता मध्येच म्हणते या कल्पनाताईंना, ए मम्मा, तू पण हाच मेन्यू करशील का, चल मी तुला मदत करते। पण आता आलेल्या पाहुण्यांचं या कढी खिचडीमुळे काही पोट भरणार नाहीये, त्यामुळे मध्ये सदाशिव म्हणतो, काय हो, भुकेच्या टायमाला एवढं साधं जेवण कसं चालणार, कसं व्हायचं मग। आता अर्जुन पण म्हणतो, हा बरोबर आहे। मैनावती म्हणते, एवढं जर होतं तर बाहेर हॉटेलीत काही खाऊन यायचं असतं ना। नाही रे बाबा, मी तर काही करणार नाही, पाहिजे असेल तर चहा करल फक्त। आता जेव्हा मैना असं बोलते तेव्हा रविराज म्हणतात, अरे देवा, एवढा प्रवास आम्ही करून यायचा आणि फक्त चहावर भागवायचं, याला काय अर्थ आहे। अर्जुन लगेच म्हणतो, हो ना बरोबर आहे। सायली म्हणते, नाही, मी एक काम करते, मी पुरी भाजी करते आणि पटकन मसाले भात करते, तोवर तुम्ही कोकमाचं सरबत प्याल का।
लगेच आता प्रिया म्हणते, ए आई चल चल आपण पण कोकम सरबत करूया, चल ग. आता प्रियाला वाटतं सायलीची पटकन कॉपी करावी आणि सायलीच्या आधी हा पदार्थ तयार करून द्यावा. तसं पाहायला गेलं तर काय केलंय प्रेक्षकांनो, यांनी खरं खरं कोकम सरबत इथे आणलंय. पण हे जर अर्जुन सायलीच्या बाबतीत त्यांनी काल केलं असतं तर बघायला अजून छान वाटलं असतं. अर्जुनने सायलीला ओवाळणी म्हणून पैसे जरी टाकले असते तरी चाललं असतं. बरं तेही नाही तर प्रतापरावांनी द्यायचे असते की बाबा असं ठेवू नको बायकोला, म्हणजे एक आपलं सहज, आपलं कसं इन्व्हॉल्वमेंट आहे ना या मालिकेत, म्हणून आपलं सहज शेअर करते बरं का. उगाच आपलं त्या सायली आणि अर्जुनची तशीच ठेवली बिचाऱ्यांची दिवाळी. तर असो, आता बघा या सगळ्या गृहिणींनी कोकम सरबत केलंय आणि असं पुढे केलंय या सगळ्या पाहुण्यांच्या. आता प्रत्येकजण ते कोकम सरबताचा आस्वाद घेत आहे. आता अर्जुन मध्येच लबाडी करत म्हणतो की काय सरबत झालंय हे, खूपच मीठ आहे बाबा याच्यात, जरा खारटच झालंय, खूप मीठ आहे बाबा याच्यात, मला नको हे सरबत. सायली म्हणते, माफ करा हं, दुसरं सरबत आणू का? लगेच अर्जुन म्हणतो, हां आणा आणा, जा जा. लगेच प्रिया म्हणते, कशी का आई, मीठ जास्ती नाही आहे, चल हेच प्या सरबत, कोणी पुन्हा बिना करणार नाही सरबत. लगेच मैना म्हणते, नाहीतर काय, परत परत काय तेच बनवायचं, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, बाहेरून मागवा. लगेच प्रिया म्हणते, हो ऑर्डर करा ना, हवं तर पैसे मी देते. बघा ना प्रेक्षकांनो, प्रिया आणि मैनावती या दोघींचे विचार त्यांनी एवढे मिळते जुळते दाखवले आहेत ना की विचारूच नका. आता लगेच अश्विन म्हणतो कसा, अगं असं काय करतेस तन्वी, तू बाहेरून आलेल्या पाहुण्यांना असं तू म्हणजे ऑर्डर करून जेवण देणार आहेस का? लगेच प्रिया म्हणते कशी अश्विनला, अरे अश्विन, अरे ते मुद्दाम त्रास देत आहे ना आपल्याला, हाच तर खेळ आहे ना. अरे तुला समजलं नाही, त्यांना कळायला हवं की मी पण किती खमकी येते. आता लगेच मैना तिच्या मागे मागे म्हणते, नाही तर काय, माझ्याकडे पैसे असते ना तर मी पण दिले असते पैसे. लगेच प्रिया पण म्हणते, नाहीतर काय, बरोबरच आहे. म्हणजे या दोघीही एक्झॅक्टली सेम बोलताय. पुन्हा प्रिया म्हणते, न सांगता येणाऱ्या पाहुण्यांची अशी एवढी सरबराई करायची गरज नाहीये. अर्जुन आता प्रियाला थोडं चिडूनच बोलतो आणि म्हणतो, पण तू आमच्याशी 2 शब्द नीट बोलू शकली असतीस ना. लगेच अश्विन त्याच्या बायकोची झाल ओढत म्हणतो, म्हणजे प्रियाची बाजू घेऊन म्हणतो, दादा हा गेम जो आहे ना तो नीट बोलायचा नाहीये, फक्त पाहुण्यांची सरबराई करायचा आहे. उगाचच रिकाम्या गोष्टींकडे लक्ष वेधून काहीही गेम डायव्हर्ट करू नकोस. लगेच प्रतापरावांना वाटतं या दोघा भावांमध्ये भांडणं सुरू होतील, म्हणून प्रतापराव विषय बदलतात आणि म्हणतात, चला चला आता आपण पुढचा गेम चालू करूयात. चला पूर्णाजी, पुढचा गेम काय आहे सांग बरं. पण आता मध्येच कल्पनाताई म्हणतात, बाई एवढ्या कमी वेळामध्ये डाळ भात लावते आणि शेंगादाण्याची चटणी घरात आहेच म्हणा आमच्या. अस्मिता, अगं आणखीन आपण काय करूयात ग? आणि आता अस्मिता म्हणते, मम्मा मला नाही काही करता येतं. मग अर्जुन म्हणतो, मला तर वाटतंय आता आपण उपाशीच राहणार. सायली म्हणते, अहो नाही, जेव्हा सरबत करायला घेतलं ना तेव्हाच मी बटाटे उकडायला ठेवले होते. लगेच आता प्रतिमात्या म्हणतात, मी पण कणिक मळली आहे बरं, आता मी पुऱ्या तळायला घेते. सायली म्हणते, तुम्ही सगळेजण गोडाधोडाचं जेवून जाल. लगेच प्रतापराव आणि रविराज म्हणतात, व्हेरी गुड. आणि आता या पूर्णाजी स्माईल करतात, म्हणजे पूर्णाजींना अपेक्षा होतीच की प्रतिमा आणि सायली अगदी व्यवस्थितपणे सगळं हँडल करणार आहेत. तर बघा आता लगेच पुढच्या गेमची तयारी झाली आहे. आता पूर्णाजी पुढचा गेम सांगतात, म्हणजे जरा फास्ट घेतला त्यांनी हा सीन. काय आहे ना प्रेक्षकांनो, अशा वेळेला पाहुणे आले तर नेमकं आपण काय करतो, समजा एखाद्या वेळेला रात्री बेरात्री, आजकाल तसं कोणी येत जात नाही हो, पूर्वीच्या काळी यायचे. मैत्रिणींनो तुमचं काय मत आहे, असे आगाऊ पाहुणे एकदम आल्यावर तुम्ही कशी सरबराई कराल जेणेकरून त्यांचं पोटही भरेल? माझ्या मते पिठलं आणि पोळी केली तर मस्त जेवण होईल नाही का, आणि काहीतरी चटणी वगैरे आपल्या घरात तयार असतेच ना, असं एक माझं मत आहे बरं का. तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता पूर्णाजी पुढचा गेम सांगताना म्हणतायत की आता हा पुढचा जो खेळ आहे ना, म्हणजे या दुसऱ्या खेळामध्ये तर एकही जोडी जिंकलेली नाहीये. अस्मिता म्हणते, काय गो पूर्णाजी? त्यावर पूर्णाजी म्हणतात, नाहीतर काय अस्मिता, मदत करायची तयारी दाखवली पण पाहुणचार करायला पुढे नाही आलीस. अर्जुन चिडवतो तिला, नेहमीच यायचं. लगेच पूर्णाजी म्हणतात, कल्पना पाहुणचारासाठी तुझा मेनू साधा होता बरं. पूर्णाजी पुढे म्हणतात, मैनावतीने साफ नकार दिला पाहुणचार करायला आणि तन्वी तर उद्धट सारखी वागली पाहुण्यांशी. तन्वीने पाहुण्यांना उलट उत्तरं दिले. रविराज लगेच म्हणतात, तिच्याकडनं काय वेगळ्या अपेक्षा आहेत? प्रतापराव म्हणतात, एक गोष्ट लक्षात आली का, सायली आणि प्रतिमाच्या राज्यात
कोणी कधी उपाशी जाऊ शकत नाही हे परत एकदा सिद्ध झालं. आता अर्जुन म्हणतो हो डॅड, बरोबर आहे तुमचं. पूर्णाजी म्हणतात खरंय बरं, या दोघींनी उत्तम पाहुणचार केला, पण या दोघींची जोडी नाहीये ना, नाहीतर या दोघी नक्कीच जिंकल्या असता. आता अर्जुन मनात विचार करतो, पुढचा गेम आता मीच खेळायला घेतो, मीच सांगतो पुढचा गेम काय आहे, म्हणजे मला कळेल की या सायलीच्या आईने चोरी केली होती की नव्हती. लगेच रविराज म्हणतात ठीक आहे, म्हणजे हा राऊंड ड्रॉ झाला का पूर्णाजी? मग पूर्णाजी म्हणतात हो, हा जो गेम आहे हा ड्रॉ झाला. मग लगेच अर्जुन म्हणतो थांबा थांबा, आपण एक ब्रेक घेऊया का पुढचा राऊंड सुरू होण्याआधी? मग तोवर सायली आणि प्रतिमा त्या पटकन बोलून जातात, तोवर आम्ही कोकम सरबत आणूया का? अरे आत्ताच पिलं ना त्यांनी, जास्ती झालं असावं बहुतेक. आणि दोघी एकमेकींकडे बघून हसायला लागतात. आता हे सगळे ब्रेक घेतात बरं का, कोणी एकमेकांशी बोलतंय, कोणी मोबाईलवर खेळतंय. तेव्हा ही अस्मिता पूर्णाजीच्या जवळ येते आणि हळूच पूर्णाजीच्या कानात बोलते, हे पूर्णाजी, ती मैनावती काकू आणि आपली तन्वी दोघी किती सेम सेम आहेत ना? लगेच पूर्णाजी म्हणतात हो ग अस्मिता, खरं आहे ग तुझं? अस्मिता म्हणते हो ना, अगदी सेम सेम डोकी चालतात दोघींची. मैना काकू सायलीपेक्षा तन्वीचीच आई जास्त वाटतात. अर्जुनने ते हळूच ऐकलंय बरं का. मग पूर्णाजी पण म्हणतात हो ग, म्हणजे कपड्याच्या घड्या घालण्यापासून ते विचार करण्यापर्यंत एक सारख्या डोकं आहे ग दोघींचं. अर्जुन आता हे सगळं मन लावून ऐकतोय आणि त्याच्या मनात आता संशयाची पाल शिरली आहे प्रेक्षकांनो. तो प्रियाकडे बघतोय, एकीकडे मैनाकडे बघतोय आणि विचार करतोय, म्हणजे मला जे दिसतंय ते इथे असलेल्या सगळ्यांना दिसतंय. आता पुढच्या गेममध्ये सगळ्या गोष्टीच क्लिअर होतील. अर्जुनने जो गेम खेळलाय ना तो भारी आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि त्यातनं त्याने काय कॉन्क्लुजन काढलंय त्यासाठी बघत राहा पुढचा गेम. अर्जुन आता ब्रेक झाल्यानंतर सगळ्यांना जमा करतो, पण मध्येच त्यांनी आता मैपतरावांचा सीन दाखवलाय. मैपतने एका पब्लिशरला बोलवलंय आणि त्याला म्हणतोय, अय बाबा, मी जे सांगतोय ना ते आजच्या आज छापायचं, आणि नित्या त्या अर्जुन सुभेदारच्या घरी पण आजच्या आज पोहोचलं पाहिजे बरं का. हा चल रे ली. शोक वार्ता, आमची लाडकी मुलगी साक्षी मैपत शिखरे हिचा 19 ऑक्टोबरला खून झाला. आता तो लिहिणारा माणूस जरा घाबरतो. लगेच नागराज म्हणतो, ए बाबा ए मैपत, तू साक्षीच्या 3ऱ्या दिवसाच्या विधीला बोलवतोय ना तू सगळ्यांना, सुभेदारांना पण? ए बाबा ए मैपत, असं खून बिन लिहायचं नसतं त्यात. मैपत म्हणतो आता खून झाला म्हणलं तर खून झालाच लिहावं लागल ना नागराज शेठ. बरं थांबा थोडा बदल करतो. हा चल लिह रे, 19 ऑक्टोबरला माझ्या मुलीचा मर्डर झाला. नागराज म्हणतो ए अरे मैपत, अरे काय बोलतोय तू, खून काय मर्डर काय? अरे या अशा गोष्टी लिहित असतात का? व्यवस्थित लिहायचं असतं रे. तू चुप बैस, तू थांब बरं, तू जरा थांब, मी सांगतो त्याला काय लिहायचं ते, थांब जरा तू. आता नागराज त्याच्या भाषेत लिहायला लावतो बरं का त्या माणसाला आणि म्हणतो हा चल रे, मी सांगतो तुला, लिह. हा, माझी मुलगी साक्षी शिखरे हिचे 19 ऑक्टोबर रोजी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमध्ये निधन झाले. अकस्मात घडलेल्या या प्रसंगामुळे समस्त शिखरे परिवार शोकाकुल आहेत आणि शिखरे परिवार हळहळ व्यक्त करीत आहेत. लिह रे बाबा, लिहिलं का? आता त्या माणसाने तसं लिहिलंय. नागराज पुढे सांगतो त्या माणसाला, साक्षीच्या 3ऱ्या विधीसाठी उद्या दिनांक 22 ऑक्टोबर रोजी शांती स्मशानभूमीमध्ये सकाळी 11 करे मैपत? सकाळी 10. ठीक आहे, लिह रे, सकाळी 10 वाजता शांती स्मशानभूमी. आपण इथे उपस्थित राहून श्रद्धांजली वाहावी, उपस्थित राहून. शोकाकुल मैपत शिखरे, कंसात लिह रे बाबा वडील म्हणून. चल रे मैपत, झालं का? ओके झालं का आता मॅटर? लगेच तो माणूस म्हणतो बरं, मी हे सगळं छापून देतो साहेब. मैपत त्याला म्हणतो, अय बाबा लवकर पाठव रे बाबा. नागराज म्हणतो मैपतला, अरे मैपत घाम आला रे त्याला लिहिता. आता लगेच मैपत म्हणतो कसा, आता त्या अर्जुन सुभेदारला विश्वास बसल का माझी पोरगी गेली म्हणून एवढा खटाटप त्याच्यासाठीच केला ना नागराज शेठ. नागराज म्हणतो तुझं सगळं बरोबर आहे मैपत, पण त्या प्रियाला कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे बरं. नाही, तिला सगळे छक्के पंजे कळतात बरं. मैपत म्हणतो त्या बबलीच्या छक्क्या पंजाचं काय टेन्शन घेता, एकदा का तो व्हिडिओ डिलीट झाला ना की त्या बबलीचा अख्खा कॅटच फिट करतो मी.
तर प्रेक्षकांनो, अर्जुन मैपतला भलताच आवडतो वाटतं. नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये अर्जुन शिवाय त्याचं कुठलंच काम पुढे धकत नाही ना. आता तो या शोकाकुल म्हणजे परिस्थितीमध्ये अर्जुन सुभेदारला पण आमंत्रण देतोय. पण काय वाटतं तुम्हाला, अर्जुन किंवा अर्जुनचे घरचे या सगळ्या शोकसभेला येतील का? बघूयात, येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच. तर आता पुढचा जो सीन आहे तो आपण एन्जॉय करणार आहोत, शेवटचा सीन. पूर्णाजी आता सगळ्यांना सांगतात की आता आपल्याला या खेळाची 3री फेरी खेळायची आहे. पण आता ही फेरी मी नाही ठरवली, ही फेरी अर्जुनने ठरवली आहे. कारण अर्जुनला ऐन वेळेला काहीतरी सुचलंय, त्यानेच काय ते सांगावं. अर्जुन म्हणतो, थँक्यू पूर्णाजी. आता पुढचा जो गेम आहे ना, त्याचं नाव आहे की द मनी. असं म्हणून त्याने एका बाउलवरचा लाल फडकं बाजूला उचललाय. आता सायली म्हणते, हा खेळ कसा खेळणार आहोत आम्ही? अर्जुन म्हणतो, माझ्या हातामध्ये 3 किल्ले आहेत. बघा, तुमच्या समोर 3 कुलूप आहेत आणि त्यासोबत समोरच्या बाउलमध्ये बऱ्याच किल्ले आहेत. आता या बाउलमध्ये मी या 3 किल्ल्या मिक्स करणार आहे आणि या सगळ्या किल्ल्या मी इथे हॉलमध्ये कुठेतरी लपून ठेवणार आहे. आणि तुम्हाला आता त्या किल्ल्या शोधायच्या आहेत आणि मग कुलूप उघडायचंय. ज्याचं कुलूप लवकर उघडेल त्याला, म्हणजे पण या टास्कमध्ये टाइम लिमिट असणार आहे. 3 मिनिटामध्ये तुम्हाला ही किल्ली शोधायची आहे आणि कुलूप उघडायचंय बरं. आणि यासोबत एक सरप्राईज आहे. जो कोणी हे कुलूप आधी उघडेल ना, त्याला मिळणार आहे 10,000 रुपये. बघितलं का प्रेक्षकांनो, याने मुद्दाम लालच दिलाय अर्जुनने. म्हणजे 10,000 रुपयांसाठी कोण जास्ती खटपट करतं हे अर्जुनला बघायचंय. साहजिक आहे, प्रिया आणि मैनावती दोघी पण लालची आहेत. अर्जुन आता जेव्हा हे समजावून सांगत असतो ना, तेव्हा सदाशिवचे डोळे, मैनाचे डोळे असे मोठे मोठे होतात. 10,000 रुपयांचं बक्षीस. प्रिया म्हणते 10,000. आता मैना पण म्हणते 10,000 रुपये. लगेच प्रिया हळूच म्हणते प्रतिमा त्याला, ए आई आई 10,000 रुपये. मैना आणि प्रियाचे डोळे अर्जुनने नोटीस केलेत बरं का. अर्जुनच्या लक्षात आलंय की पैशाचं नाव काढल्यावर प्रिया आणि मैनावती दोघींचेही डोळे असे मोठे झालेत. आता अस्मितामध्येच म्हणते, काय रे अर्जुन, आपण आधी गेम खेळायचो म्हणूनच आता हे सगळे गेम पुन्हा खेळतोय ना दिवाळीला. पण आपण आधी पैसे नव्हतो देत गेममध्ये. दिवाळीला आपण फक्त गेमच खेळायचो ना. अर्जुन म्हणतो, अगं अस्मिताताई, आपली ही दिवाळी स्पेशल आहे ना, त्यामुळे म्हणूनच मी बक्षीस ठेवलंय या दिवाळीला. म्हणून मी स्पर्धकांना विनंती करतोय की जरा वेळ तुम्ही बाहेर थांबा, मी किल्ल्या लपवतो आणि किल्ल्या लपवून झाल्या की तुम्हाला लगेच आतमध्ये बोलवतो, चालेल का? लगेच मैना, प्रिया, प्रतिमा त्या सगळ्या जणी या बाहेर जातात बरं का. आणि लगेच त्या आतमध्ये आलेल्या पण दाखवल्या विदिन अ सेकंड. आणि त्या सगळ्या आता आत येतात. आता इथे सगळे इतर पाहुणे पण बसलेलेच आहेत. रविराज, प्रतापराव सगळेजण आहेत. आता अर्जुन सगळ्या जणी आत आल्यानंतर म्हणतो, चला तुमचा वेळ सुरू झालाय आत्ता. आता या सगळ्या जणींची धावपळ झाली आहे बरं का. सगळेजण हसत असतात यांच्या धावपळीला. आता प्रिया किल्ली शोधते, ही मैना शोधते, सायली शोधत असते, अस्मिता आणि कल्पनाताई पण शोधताय. आणि आता एक किल्ली मैनाला सापडली आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि अर्जुन या दोघींकडे एवढं बारकाईने बघताना दाखवलाय की काय सांगू. म्हणजे अर्जुनचं लक्ष फक्त आणि फक्त प्रिया आणि मैनावती या दोघींकडेच असतं. आता बघा जेव्हा मैनाला किल्ली सापडते ना, तेव्हा ती किल्ली ॲक्च्युली त्या कुलपेची नसतेच. ती बळजबरी कुलपेमध्ये किल्ली घालत असते आणि उघडायचा प्रयत्न करत असते. अर्जुन हे सगळं नोटीस करत असतो लांबून. आता शेवटी त्यांनी हा थरार बराच वेळ रंगवला बरं का. आता प्रिया पण एक्झॅक्टली तिच्यासारखंच करत असते, सेम टू सेम. प्रियाला पण किल्ली सापडली आहे, पण ती त्या कुलपेची नसते. प्रिया पण जबरदस्ती ती कुलूप उघडायचा प्रयत्न करत असते. अर्जुन हे सगळं लांबून बघतोय. आणि एका पॉइंटला काय होतं, प्रिया चिटिंग करायचा प्रयत्न करते. ॲज वी ऑल एक्सपेक्ट, आपल्याला माहितीच होतं की प्रिया असं काहीतरी करेलच. आता ती काय करते, तिच्या डोक्याची पिन काढते आणि त्या कुलपेमध्ये घालते, जेणेकरून खोटं बोलून 10,000 रुपये जिंकता यावे. आणि एक्झॅक्टली मैनावतीने हेच केलंय. मैनावतीने हाताची सेफ्टी पिन काढली आहे. कमाले बाबा, या असल्या गोष्टींमुळे कुलपा उघडतात हे पहिल्यांदाच पाहिलं मी. म्हणजे सिनेमात आणि मालिकेत बघत होते, पण आता पुन्हा एकदा पाहिलं. मैनावती आता सेफ्टी पिनेनं ती कुलूप उघडायचा प्रयत्न करते आणि इकडे प्रिया तिच्या केसांच्या पिनेनं ती कुलूप उघडायचा प्रयत्न करते. दोघी जणी एक्झॅक्टली सेम वेळेवर उघडलं म्हणून ओरडतात. आता सायली, प्रतिमा त्या सगळ्या जणी बघायला लागतात यांच्याकडे. सायली जरा भांबवते, मैनावती भांडायला लागते, ए मी आधी कुलूप उघडलं, तू नाही उघडलं.
प्रिया आता अर्जुन समोरच भांडत असते सगळ्यांसमोरच, नाही नाही मी आधी आवाज दिला, मी ही कुलूप आधी उघडलंय. आता अर्जुनला जे कळायचे ते बरोबर कळलंय प्रेक्षकांनो. प्रिया म्हणत असते, नाही नाही माझं कुलूप आधी उघडलं, फक्त थोडासा उशीर झाला मला हाक मारायला, मी जिंकले, मला 10,000 रुपये पाहिजे. मैना म्हणत असते, नाही नाही असं कसं, मी जिंकले, सायले सांग ना हिला मी जिंकले, अगं मला पाहिजे पैसे. लगेच आता प्रिया म्हणते, आई सांग ना तू. प्रतिमा त्याला म्हणत असते, आई आपण जिंकलो ग 10,000 रुपये. या दोघी एकमेकींमध्ये प्रचंड वाद घालत असतात. तेव्हा अर्जुनची म्हणजे विचारशक्ती आता जरा फास्ट चालायला लागली आहे. तो आता अर्जुन विचार करतोय की सायलीच्या आईने तर पिनेनं ते कुलूप उघडलं, ही चांगली सराईत चोर दिसतेय. आता मात्र हे सिद्धच होणार आहे की ही सायलीची आई असू शकत नाही. प्रियाने सुद्धा एक्झॅक्टली पिनेनं कुलूप उघडलंय. दोघी जणी सेम टू सेम आहेत. आता मला यांची DNA तपासणी करायलाच हवी. आता इथेच त्यांनी एपिसोड संपवलाय आणि पुढच्या भागात आपल्याला दिसतंय अर्जुन विचार करतोय की DNA टेस्टसाठी मला सायलीचे आणि तिच्या आई बाबाचे सॅम्पल लागतील. म्हणून तो आता बसल्या बसल्या प्रेमाने त्या सायलीचा एक केस उपटतो आणि चैतन्यकडे देतो आणि म्हणतो, हे सॅम्पल आहेत चैतन्य. चैतन्य म्हणतो, व्हेरी गुड, तू मला ते सॅम्पल दे आणि मी सगळी DNA टेस्ट व्यवस्थित अरेंज करतो. अर्जुन म्हणतो, अरे मला पूर्ण खात्री आहे की ही मैनावती सायलीची आई नाहीच आहे. हे बघ, हे दोन्ही सॅम्पल घे, हा मैनावतीचा केस आहे आणि हा सायलीचा. काय वाटतं प्रेक्षकांनो, DNA टेस्ट मधून सिद्ध होईल का की मैनावती आणि सदाशिव सायलीचे आई बाबा नाही आहेत? हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा एपिसोड त्यांनी खूपच उशिरा पाठवला तिकड, त्यामुळे आपल्या रिव्ह्यूला सुद्धा उशीर झाला. प्रेक्षकांनो, आजचा हा एकूणच एपिसोड टीव्हीवर बघायला मिस करू नका. खूप छान दाखवलाय त्यांनी. तुम्हाला कसा वाटला हा खेळ आणि आता येणारा भाग बघायला तुम्ही उत्सुक आहात का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या या रिव्ह्यूला आठवणीने लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.